NDAच्या उमेदवाराला मतदान करायला तयार नाही, हे अपयश झाकण्यासाठी त्यांनी अशा अफवा पसरवलेल्या आहेत की आम्ही मतांची फोडाफोडी करणार, अमुक करणार, तमुक करणार. त्याला काही अर्थ नाही. आमची मतं पक्की आहेत आणि ही लढत रंगतदार होईल. सर, पण काही पैशाचा वापर झाल्याची चर्चा होत आहे. नाही, मी त्याच्यामध्ये कोणतंही मत व्यक्त करणार नाही. पण भारतीय जनता पक्षाला अशा प्रकारच्या गोष्टी करण्याची चटक आहे. त्या तिन्ही पक्षांना तुमच्याकडे घेण्यामध्ये तुम्हाला अपयश आलं असं? नाही, असं अजिबात नाही. ते तटस्थ राहिले, हाच भारतीय जनता पक्षाला धक्का आहे. ते तटस्थ राहिले, जे सातत्यानं सभागृहामध्ये त्यांच्या बाजूनं उभे राहिले प्रत्येक विधेयकाच्या वेळेला, ते आज उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये NDAच्या उमेदवाराला मतदानासाठी येणार नाही. हा भाजपला, मोदी शहांच्या राजकारणाला धक्का आहे आणि भविष्यामध्ये काय होऊ शकेल याचा हा अंदाज आहे. 100पेक्षा जास्त मतांनी आम्ही निवडून येऊ. पेक्षा अधिक मतांनी निवडून येऊ असं त्यांचं मत आहे. त्यांचा उमेदवार 100पेक्षा अधिक मतांनी निवडून येणार आहे. नाही, ते असंही बोलू शकतात की आमच्या उमेदवाराला मतच पडणार नाहीत, आम्हाला 0 मतं मिळणार. 100पेक्षा जास्त मतांना निवडून यायचं असेल तर त्यासाठी मतपेटी आज आहे ना. आज संध्याकाळी 9 वाजेपर्यंत दूध का दूध, पाणी का पाणी होईल. या क्षणी त्यांच्यात आणि आमच्यामध्ये 40 मतांचा तफावत आहे, हे आम्ही मान्य करतो. त्यांच्याकडे त्यांच्या मित्रपक्षांसह बहुमत आहे, आकडा आहे. तरी आमचे सुदर्शन रेड्डी, सुदर्शन रेड्डी हे निवडणुकीला आम्ही त्यांना उतरवलेलं आहे. आणि आम्हीसुद्धा राजकारणामध्ये, इंडिया आघाडीचे जे प्रमुख नेते आहेत, अनेक वर्ष राजकारणामध्ये काम करत आहेत. त्यांच्यासुद्धा कुठेतरी चर्चा झाल्याच असतील ना. पाहू ना काय होतंय ते. सर, तुम्ही मित्रपक्षाचा मुद्दा जो उपस्थित केला होता काल, त्याच्यावरनं विरोधी पक्षाकडनं खूप टीका होते, खास करून भाजप असेल, एकनाथ शिंदेचा पक्ष असेल. अनिल बोंडे म्हणतात तर तुम्हीच कावळा आहात, तुम्हालाच कावळा आहेत असं त्यांचं. त्यांना काही बोलू द्या. मी एक मुद्दा मांडलेला आहे. आतापर्यंत हिंदुत्ववादी पक्ष जे आहेत भाजपसारखे, ते मी हा मुद्दा गमतीने मांडलेला आहे. हे आतापर्यंत मुहूर्त, हिंदुत्व, पंचांग हे सर्व करून निवडणुका करत होते. आता पितृपक्षामध्ये उपराष्ट्रपती पदाची निवडणूक घेतल्यामुळे सेक्युलर झालेले आहे. आणि त्याचं अभिनंदन केलं की भारतीय जनता पक्ष अशा पद्धतीनं सेक्युलर झालेलं आहे की अंधश्रद्धा पाळत नाही. अंधश्रद्धेच्या वर जाऊन त्यांनी पदाची निवडणूक पितृपक्षात घेतली. याचं कौतुक केलं पाहिजे. त्यांना समजलं नाही. नाही, ते बिंडोकच आहेत ना. त्यांना कौतुकही समजत नाही की त्यांनी अंधश्रद्धेवर मात करून पितृपक्षामध्येही निवडणूक घेतली. याबद्दल त्यांचं कौतुकच केलं पाहिजे. जेव्हा क्रॉस वोटिंगचा प्रश्न येतो तेव्हा वारंवार विशेषतः तुमच्याच पक्षाचे खासदार करतील असं म्हटलं जाते. दरम्यान शिंदेचे माजी खासदार कृपाल तुमाने म्हणाले की तुमच्यावर लोक नाराज आहेत, 80% लोक आमच्या संपर्कात आहेत, संजय राऊतांवर नाराज आहेत आणि आमच्याकडे येतील महापालिकेपूर्वी. कोण म्हणते हे? कृपाल तुमाने. ज्यांचा आम्ही पराभव केला लोकसभेला ते म्हणतात. दारुण पराभव केला लोकसभेला. काय यांच्यावर तुम्ही यांना महत्त्व देता? या लोकांना हे फ्रस्ट्रेशन आहे. ज्यांचा स्वतःचा पक्ष भाजपात विलीन व्हायला निघालेला आहे, ज्यांचा स्वतःचा पक्ष भाजपात विलीन व्हायला निघालेला आहे, ते दुसऱ्यांच्या आमदार विलीन करण्याच्या भाषा करतायत. आज जे शिवसेनेमध्ये आमदार आहेत, खासदार आहेत, तो शुद्ध निष्ठावंत असे लोकांचा पक्ष आज उरलेला आहे. ज्यांना जायचं होतं तो गाळ निघून गेला. जे पैशाला विकत गेले, दहशतीला किंवा CBI EDच्या धमक्यांना घाबरून निघून गेले, त्यांनी आमच्या पक्षातल्या कडवट निष्ठावंतांवरती बोलणं हा निष्ठावंतांचा आणि शिवसेनेचा आणि हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा अवमान. जे कोणी आमदार आहेत ज्यांनी हे भाष्य केलेलं आहे ते कधी काळी शिवसेनेचे खासदार होते. आम्ही त्यांना निवडून आणलेलं आहे. आमच्याकडून गेल्यावर त्यांचा पराभव झाला त्यांच्याच मतदारसंघात. मग त्यांना मागच्या दारानं विधान परिषदेमध्ये आणलं आणि ते आता सांगतायत हे फुटणार, ते फुटणार. त्यावर तुमचं नशीब फुटलं आहे ते बघा आधी. भविष्यामध्ये हा पक्ष भाजपात विलीन होतो. त्या संदर्भात चर्चा आणि बोलणी सुरू पण झालेली आहे. हे बहुतेक त्यांना माहीत नसावं. सर, देवेंद्र फडणवीस असं म्हणतायत
की मी फिनिक्स पुरस्कार देताना त्यांना एक पुरस्कार दिला गेला, त्यावेळेस ते म्हटले की अनेकांना वाटलं होतं माझी राख होईल, पण मी भरारी घेतली त्यातनं पण. ते बरोबर बोललेले आहेत. फिनिक्स पक्ष हा वारंवार राखेतून भरारी घेतो, बरं का. त्याची पुन्हा पुन्हा राख होते, पुन्हा पुन्हा तो भरारी घेतो. म्हणजे त्यांनी शिवसेनेचं उदाहरण दिलं. देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी वारंवार शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न केला आणि शिवसेना पुन्हा पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे आकाशात झेप घेत राहिली. त्याच्यामुळे जर त्यांनी स्वतःची तुलनाही फिनिक्स पक्षाप्रमाणे केली असेल, याचा अर्थ त्यांचीही राख रांगोळी करण्याचा प्रयत्न त्यांच्या सहकार्यानेच केलेला आहे. हे आम्ही या आंदोलनात सुद्धा बघितलं. आणि शिवसेनेनं कायम स्वतःला फिनिक्स पक्षाची उपमा दिली. राष्ट्रवादी सहकारी पक्ष सत्ताच आहे. नक्कीच. चला, थँक्यू. सर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पंजाबला जात आहेत पाहणी करण्यासाठी. मोठं नुकसान झालेलं आहे तिकडे. त्यानंतर ते मणिपूरला देखील जाणार आहे 13 तारखेला. आता त्यांच्याकडे कदाचित त्यांना उपरती झाली असेल. पंजाबमध्ये ते इतक्या उशिरा जात आहे आणि मणिपूरला ते 3 वर्षांनी चाललेले आहेत. त्याच्यावर ते काय बोलणार, बोलू जातील तेव्हा पाहू आम्ही त्यांचं काय तिथे नौटंकी होते ती. चला, हिंदी में खुश है. सर एक हिंदी में आज उपराष्ट्रपति पद का चुनाव है, कहा जा रहा है कि क्रॉस वोटिंग हो सकती है, इसके बारे में आपका क्या? देखिए, क्रॉस वोटिंग अगर होती है, ये अब तक खबर आई है, उसका मतलब है भारतीय जनता पार्टी हो. क्रॉस वोटिंग दोनों तरफ से हो सकती है ना, एक तरफ से नहीं होती. क्रॉस वोटिंग का सबसे ज़्यादा धोखा, डर, ये सत्ताधारी पार्टी को है. इतनी कमज़ोर सरकार आज नरेंद्र मोदी की है. उनके साथ जो लोग लगे हुए हैं आज, मित्र पक्ष वाले, वो मेंटली स्थिर नहीं है उनके साथ. अगर ऐसा होता, ये सरकार मजबूत होती, तो बीजू जनता दल, केसीआर साहब की पार्टी, अकाली दल, ये सभी पार्टियों ने अब तक सदन में सभी मुद्दे पर सरकार को समर्थन दिया है. लेकिन ये लोग एनडीए के उम्मीदवार को उपराष्ट्रपति पद के चुनाव में मत देने को तैयार नहीं, वोट देने को तैयार नहीं. उसका मतलब क्रॉस वोटिंग का सबसे ज़्यादा खतरा किसको है? एनडीए को है. सर, इसमें एक बात ये है कि वीवी गिरी जो कांग्रेस के कैंडिडेट थे, अपने इंदिरा गांधी को चुन के आए थे, ऐसा कुछ हो सकता है कि इस बार? देखिए, मैं कुछ बोलूँगा नहीं. ये चुनाव है और चुनाव बहुत अच्छा तरह से चल रहा है. दोनों तरफ से अपने अपनी ताकत लगाई है. ये संवैधानिक पद के लिए चुनाव है. अगर यहाँ भी भारतीय जनता पार्टी कुछ हॉर्स ट्रेडिंग का काम करती है, तो मुझे लगता है ये देश का दुर्दैव है. सर, सर, चितळे एक समिती, मला- सर, ज्या वारंवार जलसंपदा खात्यातील अजित पवारांच्या भ्रष्टाचारावरती बोलणाऱ्या विजय पांढरेंनी एक आरोप केलाय एक की लक्षात चितळे घ्या. समितीनं अहवाल योग्य पद्धतीने मांडला नाहीये. जर उच्चस्तरीय चौकशी नेमून चौकशी जर केली समिती नेमून, तर अजित पवारांना जेलमध्ये जावं लागणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात फक्त अजित पवार नाही, किमान 12 मंत्री असे आहेत, बरं का. त्यांची जर निष्पक्ष चौकशी केली तर त्यांची जागा वर्षानुवर्ष तुरुंगातच असेल. सिडकोच्या भूखंड घोटाळ्यामध्ये आता SIT लावलेली आहे. 5,000 कोटीचा जो भूखंड शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट आणि एकनाथ शिंदे ह्यांनी मिळून बिवलकर नावाच्या कुटुंबाच्या घशात घातला, याची SIT जर लागलेली असेल, याचा अर्थ भ्रष्टाचार झालेला आहे. SITने निष्पक्ष चौकशी केली तर ह्या मंत्र्यांना जन्मठेप होईल. थँक्यू सर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.